श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 1 समास 4. सद्गुरु स्तवन. या समासात समर्थांनी सद्गुरु स्तवन करण्याचा प्रयत्न केलाय. आजवर गणेश स्तवन केलं, शारदा स्तवन केलं, पण आता सद्गुरु स्तवन करण्याचा प्रयत्न करता करता तो तडीस जात नाही असं दिसतंय. कसं ते पाहू. सद्गुरु हा परमात्म स्वरूप आहे. तो आत बाहेर ब्रह्मांडाच्या बाहेरही पुरून उरतो. अत्यंत व्यापक आहे. पण सद्गुरु तर वर्णावा. मग तो कसा वर्णावा? तर मायेचा आधार घेऊनच. त्याचं व्यापकत्व मायेच्या आधाराने वर्णन करू असं समर्थ म्हणतात. आणि या कठीण कामाला सद्गुरूचा जय जयकार करूनच सुरुवात करू. म्हणून म्हणतायत जय श्रीराम. दृश्य विश्वातील उच्च आणि व्यापक गोष्टींची मदत घेतल्यास सद्गुरु वर्णन करता येतं का ते पाहूया. सूर्यप्रकाश. आता जर सद्गुरु सूर्यप्रकाशासारखा आहे असं म्हणावं, जसं सूर्याच्या प्रकाशाने अंधार पळून जातो तसं सद्गुरु रूपी प्रकाशाने ज्ञानरूपी अंधकार नाहीसा होतो. क्षणिक बरोबर वाटलं. वा, खरंच सद्गुरु सूर्यप्रकाशासारखाच. पण पण सूर्याचा प्रकाश असेपर्यंतच अंधार नाही. नंतर तर अंधाराचं साम्राज्य असतंच ना. नाही, सद्गुरु तर अज्ञानरूपी अंधकार मुळासकट उपटून टाकतो. मग सर्वात श्रेष्ठ काय? सर्वात श्रेष्ठ अमृत. होय, माझे सद्गुरु अमृताप्रमाणे आहेत. पण स्वर्गात राहून अमृत पिणारे देव अखेर मृत्यूच्या मार्गाने जातात. त्यांचं ते सुख शाश्वत नाही. पण सद्गुरु ज्याच्यावर कृपा करतात ना, तो खऱ्या अर्थाने अमर होतो. म्हणजे अमृतापेक्षाही श्रेष्ठ सद्गुरु आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर एकनाथांचा गावबा. अगदी अशिक्षित मंदपोर. नाथांनी 40,000 ओव्यांचा भावार्थ रामायण ग्रंथ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये लिहायला घेतला. तेव्हा युद्धकांडाचे 44 अध्याय पूर्ण झाले आणि अंतकाळ समीप आल्याचं पाहून त्यांनी जाहीर केलं की आमचा हा गावबा आहे ना, हा ग्रंथ पूर्ण करेल. आता तो गावबा म्हणजे गोदावरी काठचा कुलकर्णी, अत्यंत गरीब आणि ब्राह्मण होता. उनाडक्या करणारा, धड गायत्री मंत्र सुद्धा नीट न म्हणता येणारा, आईकडे सतत पुरणपोळी मागणारा. आणि त्यामुळे वैतागून आईने पैठणला नाथांकडे पुरणपोळी नेहमी मिळते ना म्हणून आणून ठेवलं. जा तिथे सांगितलं. पण संतांचा संग झाला, सद्गुरु लाभले आणि एक अनाथ जीव एकनाथ झाला. समर्थांचा भोळाराम सुद्धा असाच बरे का. भोळी भक्ती पण एकनिष्ठ. समर्थांच्या कृपेने साक्षात श्रीराम, श्री लक्ष्मण, श्री सीतामाई यांचा सहवास भोळारामला लाभला आणि तो दर्शनाने कृतार्थ झाला. अशी अनेक उच्च कोटींची मोजमाप सद्गुरु वर्णन करण्यासाठी लावली खरी, पण काय झालं, प्रत्येक मापामध्ये उणेपणा आला, कमतरता जाणवली. आता व्यापक अशा सद्गुरूला दृश्य, अशाश्वत, सीमित मोजपट्ट्यांनी कसं बरं मोजता येईल? अर्थात समर्थांना हा सर्व खटाटोप आपल्यासारख्या अभ्यासू जनांसाठीच करावा लागला बरं का. त्यांना ते ठाऊक नव्हतं असं नाही. प्रमेय आणि सिद्धांताद्वारे त्यांनी प्रमाणित केलं की हे मायेचं काम नाही, माया तिथे तोकडी पडते. म्हणून ते म्हणतात ना, म्हणूनी सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, आंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. म्हणजे त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करून ते न करता येणं म्हणजे शब्दातीत राहणं, हेच त्याचं वर्णन समजावं. सद्गुरु स्वरूपाचा अनुभवच घ्यावा लागेल आणि ज्याने तो घेतला त्यालाच ते समजेल.
स्टार नोट काय म्हणते बघूया. स्टार नोट म्हणते सद्गुरु वाक्य प्रमाण. आमच्या घराण्यात परमपूज्य दिगंबर सरस्वती राजयोगी नावाचे परमार्थातले परमहंस पदाचे अधिकारी होऊन गेले. त्यांचे सद्गुरु अखिल ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री शंकर महाराज, पुणे येथे समाधी मठ आहे ते. राजयोगी यांनी महाराजांना विचारले, काय करू, कुठे राहू? साक्षात श्री शंकर महाराजांनी त्यांना काय सांगितलं? माझं स्थान वाघोड, जिल्हा जळगाव, तालुका रावेर. सर्व सोड आणि तेथे जा, महाराजांच्या सेवेत राहा आणि माझं कार्य कर. अर्थातच दिगंबर सरस्वती राजयोगींनी शब्द प्रमाण मानला. सद्गुरूंचा शब्द म्हणजे प्रमाण, ब्रह्मवाक्य. नोकरी सोडली आणि अखेरपर्यंत शंकर महाराजांनी त्यांच्या देहातून कार्य केलं. श्रीराम समर्थ. श्रीराम.